भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये. भारत-पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांचं वक्तव्य. आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाका. विरोधी राजकीय पक्षांचं आवाहन. हॉटेल चालकांनी भारत-पाकिस्तान मॅच दाखवू नये. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य. भारत-पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी राज्यभरात हर घर से सिंदूर अभियान राबवणार. सिंदूरच्या पुड्या पंतप्रधान मोदींना पाठवणार. आंदोलनाच्या माध्यमातून भारत-पाक क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार. देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर. नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकामध्ये जाहिरात. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न. सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू. सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये उपसमितीपुढे सादर होणार. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा होणार. लातूरच्या निलंगामधील दादगी गावामध्ये तरुणाची आत्महत्या. महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. तसंच सुसाईड नोटमध्येही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा उल्लेख. अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात. 9 चारचाकी गाड्यांना कंटेनरची जोरदार धडक. हार्बर रेल्वे लाईनवर दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखूर दरम्यान ब्लॉक असणार. पनवेल मानखूर पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू. मुंबईमध्ये पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट. ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा.